दोन व्यक्तींमध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना, कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नसताना, कुठल्याही प्रकारचा व्यवहार नसताना संबंध असतात, त्याला मैत्री म्हणतात. जे बेहिशोबी आहे ते आनंद देणार आहे. हे प्रकृती बेहिशोबी आहे. मग सगळ्यात जवळची मैत्री तर आपली या प्रकृती बरोबर. मित्र तरी तुम्हाला थोडा वेळ, मैत्री तुम्हाला थोडा वेळ सोडून देईल, पण ही प्रकृती तुम्हाला क्षणभर पण सोडत नाही. सतत तुमच्या बरोबर जोडलेली आहे. कुठेतरी एक मित्र किंवा मैत्री कुणीतरी आहे जो आपल्याला समजून घेतो, म्हणून त्याचा आधार वाटतो. आणि म्हणून अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सखा म्हटले. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता, मैत्री ही केवळ सोबत आणि दिलासा यासाठी नाही, त्याच्या पुढे जातात आणि मैत्रीचं खरं स्वरूप त्याचं वर्णन करतात. ते म्हणतात, तुम्ही जे आहात, तुम्ही जे आहेत ना आता, आणि जी तुम्ही नाहीत, त्या दोघांचा देखील प्रतिबिंब उमटक ज्याच्यामध्ये तो मित्र हा मैत्री किंवा तुमची मैत्री जी आहे ती तुम्हाला आरशासारखी, जे नातं तुमचं आरशासारखं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसता, जसे आहेत तसे पण आणि जसे नाहीत तसे पण, ती मैत्री. संपला विषय. मैत्री खूप छान आहे, पण मित्र कोणासारखा पाहिजे? भगवान श्रीकृष्ण सारखा पाहिजे. वेळेला लढ बांधणारा पण पाहिजे, वेळेला स्वतः पण पुढे उभा राहायला पाहिजे. सुदर्शन चक्र. नातं संपलं तरी चालेल, वेळेला मैत्रीचा बळी दिला तरी चालेल, परंतु आपल्या मित्राचं किंवा आपल्या मैत्रिणीचं नुकसान होता कामा. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की तुम्ही, मैत्री म्हणजे एक आरसा आहे, मग तुमची मैत्री आरशासारखी असली पाहिजे, जसं ते आहे ते दिवस दिसलं पाहिजे. आणि म्हणून मैत्री हा जो शब्द आहे किंवा मैत्री ही जी व्याख्या आहे ती फार सुंदर आहे, आणि तिचं सौंदर्य आपण सर्वांनी जपलं पाहिजे आणि एकमेकांसाठी आपण आरसा बनलं पाहिजे.